पुढची बातमी आता सौर ऊर्जेतील घोटाळ्याची। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटलेत असा आरोप दानवेंचा आहे। बघा दानवे आपल्या आरोपात आणखी काय म्हणतात बघा। आपल्या सोबत अंबादास दानवे आहेत। दादा, तुम्ही महाराष्ट्राची महालूट असं ट्वीट केले, काय आहे संदर्भ आणि नेमका तो घोटाळा काय आहे? घोटाळा असा आहे तो की जे सौर ऊर्जा मुख्यमंत्री सौर योजना जी चालू आहे याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कंपन्या काम करतात या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयाचं काम करतात। यांना बँक गॅरंटी द्यावी लागते, बँकेची श्युरिटी द्यावी लागते। 10,000 कोटीचंच काम करायचं असेल एवढं मोठं शेतकऱ्यांसाठीची ही योजना आहे, तर यांनी जी बँक गॅरंटी दिलेली ही बोगस दिलेली आहे। आता बोगस बँक गॅरंटी दिली म्हणजे काय, याचा अर्थ अधिकाऱ्यांना माहिती असतं बँक गॅरंटी देताना ती बँक लिस्टिंगमध्ये असावी लागते, बँकेशी व्हेरीफाय करावं लागतं। परंतु हे न करता अशा पद्धतीनं 10,000 कोटीची बँक गॅरंटी बोगस दिली। याच्यामध्ये नावं पण आहे माझ्याकडे सगळे, की याच्यात समजा कंपन्या NOPL आहे, NOPL ग्रीन आहे, नॅकॉफ आहे, IPL आहे, ओनिक्स आहे, आणि यांनी आणखी बँक गॅरंटी बनावट दिल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात। म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं, आणि याच्यात नावं पण आहे, दिवेश सावलिया, पियुष सावलिया, आणखी बरेच नाव आहे। आता ते एक जे पाठक म्हणून त्यांचं पण नाव याच्यात मला काही लोकांनी सांगितलेलं आहे, पण मी ती माहिती घेईन। म्हणून याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। सदर ज्यांनी बँक गॅरंटीची बनावट दिली, यांनी ज्यांनी दिली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल, ज्यांनी स्वीकारली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल। दरम्यान दानवेंचा आरोप फेटाळून लावत चुकीचं झालं असल्यास मुख्यमंत्री चौकशी करतील अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली। नवनाथजी, अंबादास दानवे म्हणतायत की बँक गॅरंटी चुकीची होती, काय सांगाल तुम्ही यावर? याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर निश्चितपणे कारवाई होईल। चुकीच्या पद्धतीनं योजना लाटणं किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली असेल तर निश्चितपणे दोषींवर कारवाई केली जाईल। याच्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, हे वसुलीचं सरकार नाहीये, वाझेंना पाठीशी घालणारे सरकार नाहीये। कुणी दोषी असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस योग्य ती कारवाई करतील।